विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही. दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. खासदार अमोल कोल्हेंचा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना टोला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना जागा तर उर्वरित जागा तरुणांना देण्यात येतील. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शरदचंद्र पवार पक्षाचा प्लॅन. पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन ग्रामसभेमध्ये ठराव करा. खासदार अमोल कोल्हेंचं भाषणादरम्यान आवाहन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वच प्रमुख पदांवरती बदल करा. तसंच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. सूत्रांची माहिती. शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरनं बदली करण्याचा बैठकीमध्ये सूर. वेळ देणारा आणि मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा. पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी. पुढील 2 दिवसांमध्ये प्रत्येकाने केलेल्या कामाचा आढावा द्या. 8 दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो. जयंत पाटलांचं भर कार्यक्रमामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आव्हान. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरनं बाजूला व्हावेत अशी मागणी कोणत्याही कार्यकर्त्याने केली नाही. ते बाजूला व्हावेत असं वाटत नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने फक्त वाटाघाटीमध्ये वेळ घालवला. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. काँग्रेस नेते नितीन राऊतांची कबुली. आदित्य ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट घेणार. मुंबईतल्या विविध प्रश्नांवरती आणि रखडलेल्या कामांवरती चर्चा करणार. आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला होणार सुरुवात. घरोघरी जात भाजप सदस्यांची नोंदणी. भाजपचं राज्यात 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट. 2019 वर्ष आलंच नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहिती तंत्रज्ञान, नगरविकास आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना 100 दिवसांचा टास्क. संबंधित विभागाच्या पुढच्या 100 दिवसांच्या आराखड्यासंदर्भात मंत्रालयात बैठक. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त फडणवीस आज चंद्रपुरात. किशोर जोरगेवारांकडून कार्यक्रमाचं आयोजन. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज मुनगंटीवार. कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यातही जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोलेंच्या साकोली तालुक्यात सुकळी गावात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्ली दौरा. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यात महसूल विभागाचा आढावा घेणार. विभागीय आयुक्त कार्यालय, शेती विकास महामंडळ, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक विभागाचा आढावा घेणार. जनतेला भेटून त्यांच्या समस्याही जाणून घेणार. टोरेस घोटाळा प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार. 6 महिन्यांपूर्वी टोरेस घोटाळ्याची माहिती असूनही कारवाई न केल्याबद्दल चौकशी. भाजी व्यापारी प्रदीप वैश्यच्या सतर्कतेमुळे टोरेस कंपनीचा भांडाफोड. टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्रदीप वैश्यचे 14 कोटी अडकलेत. त्यानेच गुन्ह्यांना वाचा फोडल्याचं समोर. टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात EOWकडनं 6 ठिकाणी छापेमारी. कारवाईमध्ये 2.5 ते 3 कोटींची रोख रक्कम जप्त. गिरगावामध्ये टोरेस कंपनीच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक. टोरेसच्या प्रत्येक कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखेकडनं पडताळणी. टोरेस कंपनीच्या गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय, छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, राजेंद्र कोंढरे सहभागी होणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांनी मौन सोडलं. पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केलं. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत. अजितदादांचं विरोधकांना आव्हान. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई होणार. पक्ष न पाहता दोषींवरती कारवाई केली जाईल. आम्ही कोणत्याही कामामध्ये राजकीय हस्तक्षेप करत नाही. धनंजय मुंडेंबद्दल बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया.
पुण्यामध्ये मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडांची जेलमधून बाहेर आल्यानंतर कारमधून रॅली काढणाऱ्यांना येरवडा पोलिसांकडून अटक. आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. पुण्यातल्या गुन्हेगारीवरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला धरलं धारेवर. पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का? अजितदादांचा सवाल. समलैंगिक विवाह प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. निर्णयामध्ये कोणताही दोष नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जावरती आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो, मुंबई पोलिसांचा न्यायालयात दावा. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावरनं हायकोर्टाचे खडे बोल. वारंवार आदेश देऊनही सरकार अजून झोपलेलंच. महापालिकेमध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि राज्य सरकारला हायकोर्टाने सुनावलं. सिडकोच्या घरांसाठी 1,34,000 अर्ज. ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आज संपल्यानंतरही संकेतस्थळावरती अर्ज नोंदणीचा पर्याय खुला ठेवण्याचा निर्णय. ग्राहकांना पसंतीचं घर घेण्याची आणखीन एक संधी. पुणे मेट्रो आता 11 वाजेपर्यंत धावणार. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कामकाजाची वेळ वाढवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय. कर्जत स्थानकावरती पोर्टल उतरवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरती आजपासून रविवारपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. बदलापूर आणि खोपोली तसंच नेरळ तसेच खोपोली स्थानकादरम्यानची सेवा ब्लॉक काळामध्ये बंद राहणार. लोकल अपघातामध्ये जीव गमावलेल्या तरुणाच्या पालकांना 8 लाख रुपये नुकसान भरपाई द्या. हायकोर्टाचे रेल्वे प्राधिकरणाचे आदेश. मे 2010 मध्ये नासिर खान या तरुणाचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला होता. पौष शुद्ध पुत्रदा एकादशी निमित्त हजारो भाविक पंढरपुरामध्ये दाखल. विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजला. कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड. चंद्रपूर जिल्ह्याच्या वनवैभवाने पुन्हा एकदा आपल्या मुकुटात रोवला मानाचा शिरपेच. शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानीच्या राजहंस वाहनावरनं छबिना देवीची प्राक्षाळ पूजाही संपन्न. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या उत्पन्नामध्ये 5 कोटींची वाढ. 2024 वर्षामध्ये 45 कोटींचं उत्पन्न तर 2024 या वर्षामध्ये जवळपास 75 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा पारा वाढला. थंडीचा पारा उतरला. पारा 8.4 अंशावरती. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक घेत आहेत शेकोटीचा आधार. नंदुरबार जिल्ह्यातही थंडीची लाट. शहरी भागामध्ये तापमानाचा पारा 10 अंशाखाली तर सातपुडा पर्वत रांगेतील तापमान 8 अंश सेल्सिअस. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान. खासदार गोवाल पाडवींकडनं नुकसानाची पाहणी. नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागामध्ये भूत दिसल्याची अफवा. सोशल मीडियावरती काही फोटो आणि व्हिडिओजही व्हायरल झाल्यामुळे भीतीचं वातावरण. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं घटनेची दखल घेत प्रबोधन. नागपूरच्या सावंगा ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये 60 लाखांच्या भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप. ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याने खोटा अहवाल दिल्याचाही आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरण झालेल्या सराफा कामगार तरुणाची सुटका. अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी सापडल्यामुळे घटनेचा उलगडा. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. परळीमध्ये 109 मृतदेह मिळाले ही अफवा. 109 लोकांचा अकस्मात मृत्यू झाल्याचं बीड पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट. अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाईचाही पोलीस अधीक्षकांचा इशारा. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणामध्ये शहरातील पाण्याचा अहवाल आता समोर आलाय. पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीने जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणीवरती तिच्या सहकार्याकडनं कोयत्यानं वार. पुण्याच्या येरवडा परिसरातील घटनेचा व्हिडिओ समोर. आर्थिक वादातनं झाली होती हत्या.
छत्रपती संभाजीनगरच्या पळसवाडीमध्ये शेतकरी रमेश हेंगडेंच्या घराला आग. शॉर्ट सर्किट होऊन घर जळून खाक. घरातील जीवनावश्यक वस्तू आणि 10 क्विंटल सोयाबीनही जळलं. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे लहान मुलगी गंभीर जखमी. पायाला हाडापर्यंत कापलं गेल्याची माहिती. जखमेवरती जवळपास 10 ते 12 टाके. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वर्ध्यामध्ये नाकाबंदीवरून परसोडी शिवारामध्ये दुचाकीसह दारू साठा जप्त. सिंधी पोलिसांची कारवाई. वाहन खरेदीवरती नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार. जपानच्या धर्तीवरती नवं पार्किंग धोरण राबवण्याचा विचार. विविध शासकीय संस्था तज्ज्ञांसोबत चर्चेनंतर प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येईल. देशामध्ये HMPVच्या 11 रुग्णांची नोंद. काल 2 नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 8 वर्षाच्या मुलाला तर उत्तर प्रदेशामध्ये 6 वर्षीय महिलेला HMPVची लागण. HMPVवरती नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडून टास्क फोर्स गठीत. जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे टास्क फोर्सच्या अध्यक्ष. दिल्ली NCRमध्ये काल रात्रीपासून दाट धुकं. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. आगामी काळामध्ये वातावरणीय बदलांमुळे गहू आणि भाताचं उत्पादन घटण्याची भीती. उत्पादनामध्ये घट आणि वाढती मागणी यामुळे गहू तांदूळ महागेल. वेधशाळेचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केली भीती. भारतात कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवं. L&Tचे चेअरमन SN सुब्रमण्यम यांचा सल्ला. खरं तर कर्मचाऱ्यांनी रविवारीही कामावर यायला हवं. रविवारी घरी बसून काय करता? सुब्रमण्यम यांचा कर्मचाऱ्यांना सवाल. फातिमा शेख हे कपोलकल्पित व्यक्तित्व आहे असा गौप्यस्फोट दिलीप मंडल यांनी केलाय. फातिमा शेख यांचे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मोठे काम असल्याचं दिलीप मंडल यांनीच म्हटलं होतं. मंडल यांनी यासाठी दिलगिरीही व्यक्त केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.